नमस्कार. मी आज तुम्हाला 2 प्रकारच्या कैरीच्या चटण्या करून दाखवणार आहे. तर बाजारात कच्च्या कैऱ्या यायला चालू झालेल्या आहेत आणि जेवणासंगट अशा कैरीच्या चटण्या केल्या तर खूपच छान लागतात. तर त्यासाठी मी तुम्हाला पहिलं साहित्य दाखवते बघा. त्यासाठी मी कच्ची कैरी एक घेतलेली आहे. त्याची ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. त्याची आता थोडी साल काढून घेते मी. अशा पद्धतीने साल काढून घ्यायची त्याची. ही तोतापुरी कैरी आहे. ही भरपूर आंबट नसते, थोडी कमी आंबट असते. आता त्याच्या फोडी करून घेते मी कट करून. अशा प्रकारे कट करून घ्यायचा. कैरी कट करून घ्यायची आणि त्याच्या बारीक अशा फोडी करून घ्यायच्या. अशा प्रकारे करून घेतलेले आहेत बघा मी ह्या फोडी. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते थोडे भाजून घेते मी थोडेसे. एक 3 मिरच्या घेतलेल्या आहेत मी मोठ्या. लसूण पाकळ्या 6 ते 7 घेतलेल्या आहेत. 1 इंच अद्रक तुकडा घेतलेला आहे. ते पण मी आता थोडंसं फ्राय केल्यासारखं करते. त्यामध्ये तेल टाकते थोडं. त्यामध्ये थोडासा कच्चा त्याचा स्वाद कमी होतो. अगदी थोडंसं परतून घ्यायचं. त्यामध्ये आता 1 टीस्पून जिरे टाकलेले आहेत मी. तर गॅस बंद करून घेते मी. तापलेल्या कढईमध्ये भाजतात जिरे. आता मी मिक्सरमध्ये हे सर्व वाटून घेणार आहे. सगळ्यात प्रथम मी ह्या फोडी केलेल्या कैरीच्या घालून घेते. ह्यामध्ये 1 पाव कप होईल एवढी कोथिंबीर घालून घेते आणि हे भाजलेले सगळे पदार्थ घालून घ्यायचे ह्यामध्ये. एक थोडासा हिंग टाकते मी. 1 पाव टीस्पून होईल एवढा. आणि मीठ 1 टीस्पून एवढं होईल एवढं टाकते. चवीप्रमाणे टाकायचं. ह्याचं जाडसर वाटून घ्यायचं. एकदम बारीक पेस्ट नाही करायची. अशा पद्धतीने वाटून घ्यायचं. हे काढून घेते मी बाउलमध्ये. आणि ह्याला थोडासा मी जिरं मोहरी कढीपत्ता घालून तडका करून घेते आणि ह्याच्यावर घालून घेते तडका. 1 टेबलस्पून होईल एवढं तेल घालून घ्यायचं त्यात. त्यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं घालून घेतली मी. कढीपत्त्याची पानं थोडी फ्राय झाली की मग त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं. 1 हाफ टीस्पून मोहरी, हाफ टीस्पून जिरं घालायचं. आणि हे तडका आता आपण त्या चटणीवर घालून घ्यायचा. खूप टेस्टी लागते चटणी ही. याच्यावर ओतून घेतला मी तडका. आता दुसरी चटणी दाखवते तुम्हाला मी. त्यासाठी मी लाल तिखट, जिरं, ओवा, लसूण, आलं हे घेतलेलं आहे सगळं. हे मी पहिलं मिक्सरमध्ये वाटून याची चटणी बनवून घेते. हे लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही मिरच्या असतील तर मिरच्यासुद्धा घालू शकता. त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. एक कैरी मी किसून घेतलेली आहे साल काढून. 1 कप किस झालेला आहे त्याचा. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते. 1-2 टेबलस्पून होईल एवढं.
त्यामध्ये थोडी मोहरी घालून घेतली, जिरं मेथी दाणा एक पाव टीस्पूनपेक्षा कमी घालून घेतला, हिंग पाव टीस्पून घालून घेतला. हिंग, मेथी, जिरं, मोहरी असं घालायचं. त्याच्यानंतर हे वाटलेलं आपण तिखट आहे हे वाटून घालून घ्यायचं. त्यामध्ये आलं, लसूण, लाल तिखट, जिरं हे वाटलेलं घालून घ्यायचं. त्यामध्ये हे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. आणि हा कैरीचा किस मी साल काढून किसून घेतलेला आहे, तो त्यामध्ये मी घालून घेतला. 1 कप आहे हा किस. वाटतेवेळी मी मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे चटणीमध्ये. तर हा थोडा तेलावर परतून घ्यायचा चांगला, लगेचच शिजतो हा, जास्त वेळ नाही लागत. पाणी वगैरे काहीच नाही घालायचं, असंच परतून घ्यायचं हे. आणि 1 पाव कप होईल एवढा गूळ घातला मी. माझी कैरी तोतापुरी कैरी असल्यामुळे जास्त आंबट नाही आहे. तुमची जर कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही गूळ थोडा वाढवू शकता. तर गूळ विरघळेपर्यंत परतून घ्यायचं चांगलं. माझ्या रेसिपी आवडल्यास लाईक करा. हाईपचा ऑप्शन आलेला आहे, हाईप करा. हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि कमेंट करून सांगा कशा झाल्या चटण्या दोन्ही पण. सबस्क्राईब करून ठेवा. ही पण झालेली आहे बघा चटणी, दोन्ही पण दाखवते तुम्हाला आता. हे बघा ही